तिसऱ्यांदा उजेडी करू मला भाऊ सांगा तुमची काय भूमिका आहे? महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी समूहामध्ये एक अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं तायवाडे सर आणि त्यांच्या सहकार्याने नागपूर येथे सुरू केलेल्या या साखळी उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि निश्चित स्वरूपामध्ये ओबीसी समूह हा जो आरक्षणाच्या विषयाला घेऊन अस्थिर आहे, ज्या पद्धतीनं असंवैधानिकरित्या वेगवेगळ्या मागण्या समोरून केल्या जात आहेत, या राज्याचं सरकार हे निश्चित एका समूहाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय करता कामा नये ही भूमिका महाराष्ट्रातील ओबीसी समूहाची आहे आणि त्याच भूमिकेला अनुसरून आम्ही या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ओबीसीच्या मागण्यांना समर्थन आहे का? या ठिकाणी ओबीसी महासंघाने सुरू केलेलं हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन ओबीसी समूहाच्या अस्थिरतेला किंवा ओबीसी समूहाच्या जनमनाला अनुसरून होत असल्यामुळं या ठिकाणी एक ओबीसीचा कार्यकर्ता या नात्यानं आमचं या ठिकाणी या आंदोलनाला समर्थन. वैयक्तिक समर्थन आहे की पक्षाचं आहे? या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतील. आमचा पक्ष, आमच्या नेत्याची जी भूमिका आहे ही अतिशय न्यायिक अशी भूमिका आहे. एका समूहाला न्याय देताना दुसऱ्या समूहावर अन्याय होणार नाही ही जी न्यायिक भूमिका आमच्या नेत्यांची, आमच्या पक्षाची आहे आणि त्यालाच अनुसरून ही आमचा पाठिंबा. ठीक आहे, थँक्यू.